मी जान्हवी सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करते या विशेष कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे OTT धमाका। तुमचे आवडते OTT प्लॅटफॉर्म हे विजेच्या वेगाने सामग्री तयार करतंय। दर आठवड्याला अनेक नवीन रिलीज येतायत। तुमची चव ॲक्शन असेल, ड्रामा असेल, रोमांस असेल किंवा मिस्ट्री असेल, सर्वात लोकप्रिय OTT वर प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे। पण नेमकं काय पाहायचं या संदर्भात जर संभ्रम असेल तर या आठवड्यातील काही सर्वोत्कृष्ट OTT रिलीज मी तुम्हाला सांगणार आहे। या तर मग अजिबात वेळ न घालवता पाहूयात या आठवड्यामध्ये काय आहे नवीन। या आठवड्यात सर्वाधिक प्रलंबित आणि आवर्जून पाहण्याजोगा नवीन OTT रिलीज पैकी एक म्हणजे होमी अदजानी या दिग्दर्शित मर्डर मुबारक। आगामी मर्डर मिस्ट्री ड्रामा चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी, सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, टिस्का चोप्रा आणि संजय कपूर यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे। ही कथा रॉयल दिल्ली क्लब मध्ये सेट केली गेली आहे, जिथे खून होतो ज्याचा तपास ACP भवानी सिंग करतात। हे प्रकरण खूपच आव्हानात्मक असतं कारण क्लब मधील प्रत्येक जण संशयित असतो। ACP मारेकऱ्याला पकडू शकतील का हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा। आणखी एक पंकज त्रिपाठी यांनी काम केलेला नवीन OTT रिलीज म्हणजे बायोग्राफिकल ड्रामा मूवी मैं अटल हूँ। पंकज त्रिपाठी यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे। हा चित्रपट एक सामान्य माणूस ते प्रतिष्ठित राजकारणी असा त्यांचा प्रवास दाखवतो, ज्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताची ओळख निर्माण करण्यासाठी पाया रचला, ज्यांनी भारताच्या अत्याधुनिक इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। भाजपचा जन्म, आणीबाणी, राम जन्मभूमी, पोखरण, अणुचाचणी, लाहोर बस यात्रा, कारगिल युद्ध आणि अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांची स्वतःची वेगळी जागा निर्माण केली। अशा भारतीय आधुनिक इतिहासाचे पुनर्लेखन करणाऱ्या कवीची अनुकरणीय जीवनगाथा पाहण्यासाठी नक्की पहा मैं अटल हूँ। बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ब्लॉकबस्टर चित्रपट ब्रह्मयुगम या आठवड्यामध्ये त्याच्या OTT रिलीजसाठी सज्ज आहे। राहुल सदाशिवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय। ही कथा पानन जातीतील लोक गायक ठेवांच्या आयुष्यातील घटनेवर फोकस करते। असा हा भयपट नक्की पहा। बिग गर्ल्स डोंट क्राय ही नित्या मेहरा यांनी तयार केलेली एक मनोरंजक शालेय नाटक मालिका आहे। ही कथा प्रामुख्याने 7 किशोरवयीन मुलींच्या आयुष्यातील घटना दर्शवते। शाळेच्या शेवटच्या वर्षात त्यांची खरी ओळख शोधण्याचा प्रयत्न करत आणि रूढीवादी गोष्टींवर मात करत या मुली झगडत आहेत। शाळेचं वर्ष संपण्यापूर्वी आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यापैकी प्रत्येकाला अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागतो। त्यांची मैत्री, बंडखोरी, प्रेम आणि आत्मशोधाचा प्रवास पाहण्यासाठी नक्की पहा बिग गर्ल्स डोंट क्राय। आयरिश विश हा एक काल्पनिक रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये लिंडसे लोहान, एड स्पिलर्स, आयशा करी आणि अलेक्झांडर वॉलोस हे प्रमुख भूमिकेमध्ये आहेत। कथानक मॅडीच्या पात्राभोवती केंद्रित आहे, जी तिची जिवलग मैत्रीण एम्माच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आयर्लंडला जाते। मात्र त्यानंतर कथानक बदलत जातं। नक्की काय घडतं हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा आयरिश विश। तर हे होते काही आलेले चित्रपट आणि वेब सिरीज। आता पाहूयात कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून। अभिनेता शुभंकर तावडे हा कायम त्याचा फॅशन आणि उत्तम अभिनय करून चर्चेत असतो। सोशल मीडियावर त्याचा फॅशन स्टाईल च्या अनोख्या चर्चा असताना नुकताच त्याचा एक आगामी चित्रपट आहे कन्नी त्याचा प्रीमियम पार पडला आणि शुभंकरला एक खास कौतुकाची थाप सुद्धा मिळाली। दिग्गज अभिनेते सुनील तावडे यांनी आपल्या लेकाला या चित्रपटासाठी शुभेच्छा देत त्याच्या अभिनयाचं खास कौतुक केलेलं आहे। प्रत्येक मुलासाठी त्याचा बाबाकडून ही खास कौतुकाची थाप मिळणं बेस्ट असतं आणि हेच कौतुक प्रेम शुभंकरला त्याच्या बाबाकडून मिळालेलं आहे। सुनील तावडे हा चित्रपट बघून हसले, कुठेतरी थोडे भावुक झाले आणि आपल्या मुलाचं तोंड भरून त्यांनी कौतुक केलंय। अभिनय विश्वामध्ये ही बाप लेकाची जोडी कायमच सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी असते आणि चित्रपटाच्या प्रीमियर मध्ये देखील या दोघांच्या अनोख्या बॉन्डने सगळ्यांना आपलंसं केलंय।
मीरा जोशी मराठी सिनेसृष्टीतील एक देखणी अभिनेत्री, नृत्यांगना आणि मॉडेल आहे। ती आपले वेगवेगळे लुक्स सोशल मीडियावर शेअर करत असते। आपल्या बिझी आयुष्यातून वेळ काढून स्वतःसाठी जगणं तिला फार आवडतं। अशा वेळी ती स्वतःचे छंद जोपासते। असाच एक व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर शेअर केलाय। हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। युवा पॅन इंडिया स्टार राशी खन्ना तिच्या आगामी ॲक्शन चित्रपट योद्धाच्या रिलीजसाठी सज्ज झाली असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्स सोबत तिचं हे पहिलं काम आहे। चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका मुलाखती दरम्यान सांगितलंय, धर्मा प्रोडक्शन्स सोबत काम करणं हे कायम स्वप्न होतं आणि या चित्रपटाच्या निमित्ताने ते साकार झालं। योद्धामधून नव्या विषयावर चित्रपट करणं आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। धर्माच्या चित्रपटाचा एक भाग होण्याचं आणि शिफॉनची साडी नेसण्याचं आणि आजूबाजूला बर्फ असलेल्या ठिकाणी राहण्याचं आपलं नेहमी स्वप्न होतं। योद्धामध्ये असं काही करता आलं नसलं तरी धर्मासोबत काम करण्याच्या स्वप्नाची पूर्ती झाली आहे असं ती म्हणाली। महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावरती एंजिओप्लास्टी करण्यात आली अशा बातम्या समोर येत होत्या। शुक्रवारी सकाळी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं। त्यांच्यावरती एंजिओप्लास्टी झाली असं म्हटलं जात होतं, पण आता स्वतः अमिताभ बच्चन यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे। अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी संध्याकाळी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्याला हजेरी लावली। या सामन्यातील फोटो देखील अमिताभ बच्चन यांनी शेअर केलाय। ISPL फायनलच्या संध्याकाळचा अनुभव खूप चांगला होता। सचिन बरोबर वेळ घालवला आणि क्रिकेटबद्दल त्याच्याकडून जाणून घेता आलं अशा आशयाची पोस्ट अमिताभ बच्चन यांनी केली आहे। ISPLच्या अंतिम सामना संपल्यानंतर तिथून बाहेर पडताना अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली। इन्स्टंट बॉलिवूडने त्यांना प्रकृतीबद्दल विचारलं असतं त्यांनी ही फेक न्यूज असल्याचं म्हटलंय। याचाच अर्थ अमिताभ बच्चन यांना काहीच झालेलं नाहीये। अनिल कपूर, अक्षय कुमार, शाहरुख खान ते सलमान पर्यंत अगदी सगळ्या बॉलिवूड कलाकारांबरोबर माधुरी दीक्षितनं काम केलेलं आहे। 90च्या दशकामध्ये तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात, परंतु या सगळ्यामध्ये असा एक बॉलिवूड अभिनेता आहे ज्याच्याबरोबर माधुरीने आजवर एकदाही एकत्र काम केलेलं नाहीये। अभिनेत्रीने सध्या डान्स दिवाने या कार्यक्रमामध्ये परीक्षकाची भूमिका निभावतीये। या दरम्यान माधुरीने वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत खुलासा केलाय। माधुरी दीक्षित आणि बॉलिवूडचा अन्ना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील शेट्टीने आजवर एकाही चित्रपटामध्ये एकत्र काम केलेलं नाहीये। आपण आणि सुनील पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत, पण याआधी आम्ही एकत्र चित्रपट का नाही केला याबाबत आपल्याला काहीच कल्पना नाहीये। त्यामुळे चित्रपटात जरी एकत्र काम केलेलं नसलं तरीही आता या शोच्या निमित्ताने आपण नक्कीच चांगलं काम करू असं माधुरीने काही दिवसांआधी डान्स दिवानीच्या रंगमंचावर सांगितलं होतं। जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले लग्न झाल्यापासून खूप चर्चेत आहेत। 3 मार्चला योगिता आणि सौरभ यांची लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली। दोघांनी लग्नाचा फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता। मालिकेतील अंतरा मल्हारची हिट जोडी वास्तवात लग्नबंधनामध्ये अडकतील याची कोणीच कल्पना केली नव्हती। त्यामुळे योगिता आणि सौरभ खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जीवनसाथी झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता। सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हिडिओ अजूनही व्हायरल होत आहेत। योगिता आणि सौरभचा मोठ्या धूमधडाक्यामध्ये लग्न सोहळा पार पडला। हळद, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्न सोहळ्याचा उत्साह होता। सध्या दोघं सोशल मीडियावर विविध फोटो व्हिडिओ शेअर करताना दिसतात। नुकताच योगिताने संगीत सोहळ्यातील एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। या व्हिडिओमध्ये योगिता अमृता खानविलकरचं लोकप्रिय गाणं चंद्रावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय। तिच्या साथीला प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील देखील पाहायला मिळतोय। दोघांचं खूपच छान असं नृत्य आपल्याला पाहायला मिळतंय। जीव माझा गुंतला फेम मल्हार अंतराची ऑनस्क्रीन जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे। या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले
यांनी नुकतंच लग्न केलेलं आहे। लग्न सोहळा पार पडल्यावर योगिता सौरभ हनीमूनला गेले होते। हे जोडपं मुंबईमध्ये परतल्यावर विमानतळावर यांची बॉलिवूड पापराझींनी खास विचारपूस केली। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे। इंस्टाग्रामवरील बहुतांश पापराझी पेजेसवरून बॉलिवूड कलाकारांचे विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जातात। अशातच सध्या विरल भैयानी या इंस्टाग्राम पेजवरून शेअर केलेला एक व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। मुंबईत परतलेल्या योगिता आणि सौरभ या मराठमोळ्या सेलिब्रिटी जोडप्याचा साधेपणा हिंदी प्रेक्षकांना चांगलाच भावलाय। लोकप्रिय मराठी अभिनेता गश्मीर महाजनी हा त्याच्या अप्रतिम अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो। तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे। गश्मीर इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात राहतो। आता त्याने चाहत्याच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मराठी सिनेसृष्टीविषयी विधान केलं आहे। गश्मीरने इंस्टाग्रामवर आस्क गॅश सेशन ठेवलं होतं। त्या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची त्याने उत्तरं दिली। मराठी इंडस्ट्री दाक्षिणात्य इंडस्ट्रीसारखी यशस्वी होऊ शकते का असा प्रश्न एका चाहत्याने गश्मीरला विचारला। तर यावर गश्मीर म्हणाला, नक्कीच आपल्याकडे आपणच आपलं कौतुक करतो आणि आपणच आपले पाय ओढतो। हा पॅटर्न तोडला पाहिजे म्हणजे आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो असं गश्मीर म्हणाला। सारा अली खानने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलंय की तिची कोणी कॉपी केली तर तिला आवडत नसे। या मुलाखतीमध्ये साराने सांगितले की जेव्हा आपल्याला वाटायचं की आपल्याला कोणीतरी कॉपी करतंय तेव्हा आपल्याला त्रास व्हायचा। ज्या प्रकारे आपण नमस्ते म्हणतो ते सुद्धा कॉपी केलं जायचं आणि हे आपण मनापासून करायचो। खरंच लोकांना अशा प्रकारे आपण भेटतो, त्यांच्याशी संवाद साधतो, त्यानंतर आपल्याला हे जाणवलंय की खूप मुली कॉपी करतात। ती पुढे म्हणाली की आता तिला याचा त्रास होत नाही कारण ती ज्या प्रकारे बोलते वागते हे प्रेक्षकांना आता कळून चुकलंय। जेव्हा आपण एअरपोर्ट लुकसाठी विमानतळावर भारतीय पोशाखात आणि ओल्या केसांवर जायचो तेव्हा तो लुक सगळेजण कॉपी करायचे, तेव्हा आपली खूप चिडचिड व्हायची। पण त्यानंतर आपल्याला जाणवलंय की प्रेक्षक आपल्याला ओळखतायत, आता त्याचा आपल्याला इतका फरक नाही पडत असं तिने म्हटलंय। तर असेच रंगतदार किस्से आणि नवीन OTT रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा OTT धमाका माझ्यासोबत दर शनिवारी। आजच्या भागामध्ये इतकंच, पुन्हा भेटू, तोपर्यंत जय महाराष्ट्र।